भाजपानं मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिलेला आहे। कामगार संघटनेतील 1,500 सदस्यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केलाय। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। अजित पवारांच्या विरोधात भाजप आमदार नाराज असल्याची माहिती समोर आली आहे। अमित शहांकडे नाराजीचा पाढा वाचलेला आहे, तर विरोधकांनी भाजप विरोधात ताकद देत असल्याचा आरोप केल्याची माहिती सूत्रांनी दिली। पंतप्रधान मोदींनी भारताचा जीडीपी 10 वरून 4 नंबरवरती आणलाय। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक चुटकी सिंदूरचं महत्त्व सगळ्या जगाला दाखवलं असं म्हणत मोदींनी काय केलं म्हणणाऱ्यांना अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिलं। आदित्य ठाकरेंनी पुणे आणि मुंबईकरांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। 718 तडे असतानाही मेट्रोच्या उद्घाटनाची घाई का, आदित्य ठाकरेंनी सरकारला सवाल केला आहे। मुंबईच्या स्थितीला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत असं म्हणत आदित्य ठाकरेंच्या टीकेला नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलेलं आहे, तर राऊतांचं अनुकरण न करण्याचा सल्लाही आदित्य ठाकरेंना दिला आहे। छगन भुजबळ राज्याचे उपमुख्यमंत्री काय, देशाचे पंतप्रधान जरी झाले तरी त्यांचं स्वागतच करू अशी उपरोधिक टीका राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी फिरत्या तक्रार निवारण केंद्राची स्थापना केलेली आहे। 19 मे पासून सुरू केलेल्या केंद्राला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय। संतोष लड्डा यांच्या घरातून 5.5 किलो सोनं आणि 15 किलो चांदी असा कोट्यवधींचा मुद्देमाल चोरी झाला होता। येथील फरार आरोपीचा अमोल खोतकरची पोलिसांना टीप मिळताच त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरती त्याने बंदूक रोखली आणि यावेळेला पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केलेला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकिरण गच्चे असं एन्काउंटर करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव आहे। एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या कुटुंबियांनी पोलिसांवरती गंभीर आरोप केलेले आहेत। पोलिसांनी मोठ्या व्यक्तीकडून सुपारी घेऊन अमोलला संपवलं, त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, त्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी गंभीर भूमिका खोतकर कुटुंबियांनी घेतली। मुजोर अगवणे पिता पुत्रांचा नवा प्रताप आता समोर आलेला आहे। त्यांचा आणखीन एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। माझ्या बापाच्या जीवावरती हवा करतोय, तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा असा व्हिडिओ समोर आलाय। वैष्णवी अगवणे यांचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशीही त्यांना सासरच्यांकडून मारहाण झाल्याची बाब शवविच्छेदन अहवालातून उघड झालेली आहे। शवविच्छेदन अहवालानुसार वैष्णवी यांच्या अंगावरती एकूण 29 जखमा आढळलेल्या आहेत आणि त्यातील 15 जखमा या मृत्यूच्या 24 तासाच्या आतील आहेत अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे। छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यामध्ये 18 माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं। यातील 2 माओवाद्यांवरती 8 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं। आणि एक मोठी बातमी समोर येते। संभाजीनगरमधील एन्काउंटर नंतर वातावरण चांगलंच तापलेलं आहे। रुग्णालयाबाहेर मोठा फौजफाटा सध्या तैनात करण्यात आला आहे। संभाजीनगर पोलिसांनी दरोड्यातील संशयित आरोपी अमोल खोतकर याला रात्री एन्काउंटरमध्ये ठार केलं होतं आणि पोलिसांवरती खोतकरने गोळीबार केल्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला असं सांगितलेलं होतं। खोतकरच्या कुटुंबियांनी मात्र पोलिसांवरती गंभीर आरोप केलेले आहेत। कुटुंबाकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत। विविध संघटनांचे कार्यकर्ते सध्या जमायला सुरुवात झालेली आहे। तर सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। सिद्धार्थ, हे प्रकरण आता तापताना दिसतंय, सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे? निश्चितपणे प्रकरण तापताना दिसतंय, कारण या एन्काउंटरबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। सामाजिक संघटना असतील किंवा मयताची बहीण ही सुद्धा या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत आहे। आणि आता पोस्टमॉर्टम झालेलं नाही, आणखी होते, न्यायालयीन देखरेखीखाली पोस्टमॉर्टम होते, मात्र आपण बघतोय बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावलाय, कारण पोस्टमॉर्टम नंतर मृतदेह घेऊन आंदोलन करण्याचा विचार संघटनांनी केलेला आहे। दलित संघटनांची फार मोठ्या प्रमाणात पदाधिकारी सुद्धा इथं आता जमायला सुरुवात झालेली आहे आणि पोस्टमॉर्टम झाल्यानंतर नेमकी काय भूमिका घेतली जाते हे पाहावं लागेल। मात्र पोलीस बंदोबस्त घ्यायला लागलेले आहेत आणि या ठिकाणी आपण फक्त दलित कार्यकर्ते त्यांच्या बहीण आहेत त्यांच्याशी संवाद करतायत या ठिकाणी। ताई, काय प्रश्न उपस्थित केलेले आहेत तुम्ही, आणि तुम्ही सकाळपासून बोलताय मला माहिती आहे, आता आमचं लाईव्ह आहे, काय प्रश्न उपस्थित केले, तुम्हाला काय शंका? मला शंका नाही, मला पूर्णपणे विश्वास आहे की माझ्या भावाचा मर्डर करण्यात आलेला आहे। लोकांनी कट रचून प्लॅन करून वेल प्लॅन्ड मर्डर आहे हा, कारण की ह्या लोकांनी मला काहीच सांगितलं नव्हतं। जेव्हा मी इथे आले तेव्हा मला कळाले की तो मरून पडलेला आहे मध्ये। ह्या लोकांनी सकाळी 4:30-5 वाजता माझ्या घरात घुसून पूर्ण घराची पूर्ण छानबीन केलेली, त्यांनी घर सगळं अस्ताव्यस्त केलेलं आहे, पूर्ण तोडफोड केलेली घरामध्ये, सगळं असं विचित्र झालेलं आहे। अजूनही माझं घर तसंच पडलेलं आहे।
त्याच्यानंतर त्यांनी मला कल्पना दिली नाही का हे असं काही घडलेलं आहे. फक्त यांनी सांगितलं त्याला थोडं खर्चटलंय, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि काही नाही होऊन जाईल नीट, असं एकदम कॅज्युअल बोलून म्हटलं ठीक आहे, मग ऍडमिट आहे तर आपण जाऊन बघूया. माझा भाऊ येतो सक्का, मी त्याची मोठी बहीण आहे, माझं नाव रोहिणी खोतकर आहे. मी त्याला बघायला सकाळी हॉस्पिटलला आले. कुणावर डाऊट आहे मला पोलिसांवर डाऊट आहे की त्यांनी मुद्दामून मारलं, त्याचा एन्काउंटर केलेला आहे, पण जाणून बुजून केलेलं आहे, त्याला मारण्याच्या हेतूने केलेलं आहे. कारण गोळीसह इथे एवढा गड्डा आहे. पोलिसांनी आरोप केलेला आहे की त्यांच्यावर पोलिसांवर गोळीबार केलेला, त्याच्या प्रत्युत्तर पोलिसांचा लाईव्ह टीव्हीवर त्यांचं बयान आहे, त्याच्याकडे हतियार नव्हता, हे पोलिसांचं स्वतःच्या तोंडाने बोललेलं आहे. त्यांचा स्वतःचं बयान आहे, त्याच्याकडे काही हतियार नव्हता. मग त्यांनी गोळी कुठून चालवली? स्वतः पोलीस, तुम्ही बघा न्यूजवर त्यांनी स्वतः बोलतायत त्याच्याकडे कुठलंही काही वेपन नव्हतं. वेपन नव्हतं, गोळी कुठून चालवली? मग ते हे म्हणतायत की त्यांनी गाडी अंगावर घातली. त्या अंगावर गाडी घातली आहे त्यांनी, तर त्याला शूट तुम्ही मागून कसं करताय? आणि काय आता तुम्ही आंदोलन करणार आहात? सर न्याय पाहिजे, मला सीबीआय चौकशी हवी आहे, मला न्याय पाहिजे. त्यांनी जागेवर मारलं, तो क्रिमिनल असेल नसेल हा नंतरचा मुद्दा आहे, बरोबर? तो असेल किंवा नसेल हा नंतरचा मुद्दा आहे. त्याला मारलं का, मला याचं उत्तर हवंय. आणि ज्यांनी मारलं त्यांना शिक्षा करा, मला न्याय पाहिजे. तुमचं आंदोलन वगैरे करणार आहात ते कसं? हो, मी इथे थांबलेली, मी जात नाही, इथून हलणार नाही, अंत्यसंस्कार करणार नाही, बॉडी घेणार नाही. आता दलित संघटनाची लोक या ठिकाणी यायला लागलेले. विजू, काय म्हणाल, काय म्हणणं आहे तुमचं? दलित संघटना आता इथं जमायला लागलं. जेव्हा हे प्रकरण आंबेडकरी चळवळीच्या निदर्शनास आलं तर ते आम्ही घाटी परिसरामध्ये या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे नेते कार्यकर्ते आलो आहोत. कुटुंबाने जे काही त्याच्यात सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने जर विचार केला तर अनेक क्रिमिनल आहेत आणि क्रिमिनलवरती जर कारवाई करायची असेल तर तुम्ही त्यांना पकडून कठोर शासन व्हायला पाहिजे. परंतु कुटुंब सांगतायत की त्याच्याकडे सगळ्या या गोष्टी नव्हत्या आणि तरी सुद्धा त्याला टार्गेट करून या ठिकाणी जर मारण्यात जर आलेला असेल तर याच्यामध्ये तो आरोप आहे. तुमचं काय म्हणणं आहे? तुमची शंका तीच आहे? आमची शंका एक आहे की पोलिसांनी जाणून बुजून त्याचा एन्काउंटर केलेला आहे आणि आंबेडकर समाजाच्या वतीने आमची शासनाला एक विनंती आहे की जे पोलीसवाले तिथं होते ज्यांनी एन्काउंटर केला त्यांच्यावर एफआयआर झाला पाहिजे, त्यांच्यावर 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे. जोपर्यंत तो गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंबेडकर समाज व त्याचे नातेवाईक ही बॉडी आम्ही घेणार नाही. असता अगर पोलीसवाल्यांना बळजबरी केली तर आम्ही सीपी ऑफिसला ती जी बॉडी आहे ती स्वतः घेऊन जाणार. निश्चितपणे आपण बघितलं आता लोक इथं हळूहळू जमायला सुरू झालेले आहेत. इकडे सुद्धा काही दलित संघटनांचे नेते मंडळी बसलेले आहे आणि आपण बघू शकतो पोलिसांचं एक बटालियन सुद्धा या ठिकाणी मागवण्यात आलेले. आणखी काही दलित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आपण बोलण्याचा प्रयत्न करूया, कारण सर्व दलित संघटनाची लोक जी आहेत ते इथं जमायला सुरुवात झाली. अमित भुईगड आहेत. दादा, काय म्हणाल, काय म्हणणं आहे नेमकं? सगळे दलित संघटना आता जमत आहे या ठिकाणी. आंबेडकर चळवळीचे सर्व कार्यकर्ते या घाटी ठिकाणी जमा झालेले आहे. अमोल खोतकर नावाच्या मुलाचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे आणि त्याच्या फॅमिलीतले लोक, त्याचे वडील पण आहे इथं, त्याची बहीण आहे आणि त्याची आत्या व मावशी जी आहे ते आमच्या क्लिअर भागात राहतात. त्यांनी आम्हाला फोन केला, त्यावेळेस आम्ही सर्वजण कार्यकर्ते या ठिकाणी जमा पुढे काय आंदोलन वगैरे करण्याचे? हा, या ठिकाणी आम्ही एक आमचे सर्व आंबेडकर चळवळीतले मोठे नेते आम्ही सर्व मिळून एक मोठं आंदोलन पोलीस निश्चित त्यामुळे आता अनेक संघटना सुद्धा जमायला सुरुवात झालेली आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान या सगळ्या प्रकरणावरती पोलीस आयुक्तांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा आपण बघूया. परंतु आमच्या अंमलदारांच्या अंगावर त्यांनी गाडी घातलेली होती, त्या अनुषंगाने त्यांनी फायर पण केलेला होता. आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तरादाखल दिलेल्या फायरिंगमध्ये जो आरोपी आहे, ज्याचं पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे, अमोल खोतकर, हा जखमी झाला. त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना. त्याच्याबरोबरती त्याची गर्लफ्रेंड पण होती, आफिसा उर्फ खुशी नावाची, ती पण गाडीत मागच्या बाजूला बसलेली होती. आणि त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ॲडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं. दरम्यान या प्रकरणामध्ये मंत्री संजय शिरसाट यांनीही पोलिसांच्या कारभारावरती बोट ठेवलंय. पोलिसांना सगळ्या सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि मला असंही काही वेळेला असं जाणवलेलं आहे, हे जे काही दरोडे असतील किंवा हे जे छोटे मोठे चोर आहेत
यामध्ये काही डिपार्टमेंटला मधले माणसं त्यांना सहकार्य करतात अशी सुद्धा काही लोकांची तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. त्याच्यावरही आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे, कारण की चोर हा एका दिवसात इथं आलेला नाही आहे. ही जी साखळी आहे या साखळीच्या मागे सूत्रधार कोण आहे हे तपासण्यासाठी आयुक्ताला सुद्धा सूचना देण्यात आल्या. आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. बारामतीमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी शिरल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी आता चिंतेत सापडले. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी परिसरात मुसळधार पावसानं झोडपलेलं आहे. टोमॅटो पिकाचं यात मोठं नुकसान झालं आहे. जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात दमदार पाऊस झालेला आहे. बोडखा बुद्रुक गावातील नारोळा नदीला पूर आलेला असून बोडखा बुद्रुक गावाचा घनसावंगीशी असलेला संपर्क तुटला आहे. कोकणाला पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे, तर खबरदारी म्हणून एनडीआरएफची टीम रायगडमध्ये तैनात करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसामुळे कांदा आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय, तर या नुकसानाचं अजून पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे पंचनामे करून सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. राज्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाटामध्ये निसर्ग सौंदर्य बहरलंय. मनमाडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. यंदा पावसाने लवकर हजेरी लावल्यामुळे पेरणीसाठी मोठा फायदा होणार आहे. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील सततच्या पावसामुळे भात शेतीला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे. त्यामुळे शेतकरी आता चिंतेत सापडला आहे. गोंदियामध्ये चिंचगड ककोडी मार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाले. त्यामुळे वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत. बीडमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मागील 10 दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्यामुळे नदी नाल्यांसह ओढ्याला पूर आला. मे महिन्याच्या अखेरीस कोरडी टाक असणारी भीमा नदी पावसामुळे दुथडी भरून वाहत्या. नदीच्या पात्रातील असणारे महादेव मंदिर पाण्याखाली गेले आणि 10व्या घाटाला सुद्धा पाणी लागलेलं आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सतराच्या माण तालुक्यातील आंधळी धरण ओव्हरफ्लो झालेला आहे. त्यामुळे परिसरातील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाने कहर केला असून 250 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. 350 हेक्टरवरील पिकांचे यात नुकसान झाले. पावसाच्या पाण्यामुळे टरबूज जागेवरती खराब झाल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय. दौंड तालुक्यातील वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पोल्ट्री शेडचं यात मोठं नुकसान झालं आणि शेडच्या भिंती आणि पत्रे पडल्यामुळे 18,000 कोंबड्यांचा मृत्यू झालाय. यामध्ये शेतकऱ्यांचं तब्बल 80 ते 85 लाख रुपयांचं नुकसान झालंय. मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्याला चांगलंच झोडपून काढलेलं आहे. वानगाव चिंचणी डहाणू खाडी परिसरात पावसाचा जोर कायम असून सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली. त्यामुळे जिल्ह्यातील उन्हाळी भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सतरात पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे बागायतदार शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. काकडी, भुईमूग, टोमॅटोसह मका पिकाचं यात मोठं नुकसान झालं आणि शेतकरी अडचणीत सापडला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय. वैरागमधील तडवळे या गावातील द्राक्ष बागेमध्ये पाणीच पाणी झालंय. मुसळधार पावसाने मुळशीतील चाले पूल पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे कोळवण खोऱ्यातील 17 ते 18 गावांची दळणवळण यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाच्या माथेरानच्या पर्यटनाला सुद्धा मोठा फटका बसलेला आहे. मे अखेरीस पर्यटनाला येणाऱ्या माथेरानमध्ये सध्या शुकशुकाट बघायला मिळतोय आणि अशामध्येच पावसाचा जोर वाढल्यामुळे मिनी ट्रेन सेवा बंद करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. काढणीला आलेलं पीक नष्ट झाल्यामुळे शेतकरी हताश झालाय. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत. लोणावळा शहरात 48 तासात 301 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. लोणावळ्यामध्ये पावसाने थैमान घातल्यानंतर जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळेला कणकवलीतील घरांवरती फणसाच्या झाडाची मोठी फांदी पडल्यामुळे यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. धाराशिवच्या आठही तालुक्यात जोरदार पाऊस बरसलेला आहे. पावसाने शेतीच्या मशागतीची कामं खोळंबली आहेत, तर दुसरीकडे फळ पिकांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.